अखंड हरिनाम सप्ताह आहे, बोलताना इको थोडा कमी करून टाका. अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आहे. कितवं वर्ष आहे अंदाज? बराच म्हणजे सालाबादाप्रमाणे आधीपासून चालू आहे सप्ताह, तो परंपरा मोठी आहे. बरोबर, म्हणजे खूप वर्ष झाले, मोजताच येणार नाही. 100 पेक्षा, अरे बापरे, आपण चला 100 पकडून चालू. 100 वर्ष झाले या सप्त्याला समजा. मग 100 वर्षामध्ये बसणारी मंडळी ध्यानात घ्या, 100 वर्षामध्ये तुम्ही कितीतरी महाराज लोक या ठिकाणी आणले असतील, बरोबर का नाही? कितीतरी महाराज लोक तुम्ही या ठिकाणी आणले असतील, त्यातील कितीतरी महाराज लोक वाट, माझी भाषा समजते ना तुम्हाला? फक्त नीट लक्ष देऊन ऐकायचं तरच कीर्तन समजेल. 100 वर्षामध्ये कितीतरी महाराज लोक तुम्ही इथं आणले असतील, कितीतरी महाराज लोक वाट लावले असतील, त्यातले कितीतरी महाराज संपले असतील. मग एवढे वर्ष झाले सप्त्याला. माझं वय 26 आहे, 25 कंप्लीट. सप्त्याला वय किती? 100 पेक्षा जास्त. 4 बाबा तयार होतील असे. एवढा जुना सप्ताह आहे तुमचा. मग एवढ्या वर्षामध्ये तुम्ही सप्ताह, एवढ्या वर्षापासून तुम्ही सप्ताह करताय, तर मला सांगा सप्ताह कशासाठी करायचा? सप्ताह करण्याचा हेतू काय? त्याचं मागचं प्रयोजन काय? केल्याचा फायदा काय आणि नाही केल्याचा तोटा काय? का सप्ताह करायचा? हा घरी करमत नाही म्हणून काहीतरी करमणूक असावं म्हणून हा सप्ताह आहे का? तुम्ही काय आजारी आहे का? मग असे एकदम सिरियस का बसले? असं फ्रेश बसा. प्रवास करून कोण आलं? बोला ना, प्रवास करून कोण आलं? महाराज आले. महाराज कसा दिसतोय? कसा दिसतोय? फ्रेश. तुम्ही कुठून आले? घरूनच आले का? मग तुम्हाला झालंय काय? असं फ्रेश बसा. काय लोड आहे का? काय टेन्शन आहे? महिला मंडळ इको काढा, इको काढा ना, असं डबल नाव झालं पाहिजे. काय टेन्शन महिला मंडळ? पुरुष मंडळी काय कर्ज बिर्ज? काय कर्ज आहे माग बसलेले? आणि असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही. होऊ दे ना कर्ज. ज्याच्यावर कर्ज तोच खरा. कर्जवाले म्हणतील आता शिक, आधार देणारा महाराज भेटला. आता भेटला म्हणजे साहेबांनी मला आताच बोलवलं, आधार मग आताच भेटणार. वा. म्हणून टेन्शन घ्यायचं ना, असं फ्रेश बसायचं कीर्तनाला महाराज. हो, विठाला विठाला वा. एवढ्या दिवसापासून हा सप्ताह चालू आहे. मग सप्ताह कशासाठी करायचा? पहिला प्रश्न. सप्ताह केल्यामुळं माणसाच्या ठिकाणी 3 विषयाची जागृती होते: देव, देश आणि धर्म. नीट लक्ष देऊन ऐका. प्रथम आपण देशाचा विचार करू, ज्या देशामध्ये आपण राहतोय. बरोबर. पूर्वी जे लोक होते, नीट लक्ष द्या, पूर्वी जे लोक होते ते देशप्रेमी होते. कसे होते? बोलत जायचे. कसे होते? पुरुष मंडळी कसे होते? देशप्रेमी होते. पूर्वी लोक देशप्रेमी होते, पण आता देशप्रेमी नाही, देशी प्रेमी आहेत. पूर्वीचे देशासाठी प्राणार्पण करायचे, देशासाठी. आताचे देशीसाठी. 1 बाटली 2 गल्लास. शनिवारी प्याला, रविवारी ते म्हणतात खल्लास. विठाला विठाला. शाळेत जातो का? शाळेत प्रतिज्ञा आहे का? प्रतिज्ञा. पोरीचं नाव नाही बरं का. प्रतिज्ञा आहे का? काय? वा वा, टाळ्या वाजव बरं याच्यासाठी. भारत माझा देश आहे. शब्द किती सुंदर आहे. भारत. भारत आपला, माझा, माझ. भारत माझा देश आहे. शब्द किती सुंदर आहे बघा. माझा. माझं म्हटलं की प्रेम असतं. बसणारी मंडळी माझं म्हटले हो, टाळकरी मंडळी माझं म्हटले हो, प्रेम असतं. जसं गाडी, बोला बोला, गाडी. मला आवाज येऊ द्या. गाडी. बंगला, आवाज येऊ द्या. जमीन, बायको. माझं म्हटलं प्रेम असतं का नाही? आता हे मंदिर आहे, सुंदर मंदिर बांधले महाराज, आताच जाऊन आलो. मंदिर काय आहे?
माझं मंदिर माझं असतं का? मंदिर आपलं. आपलं म्हटलं की ते सार्वजनिक झालं का नाही? गावचं मंदिर आपलं मंदिर. आता माझ्यासमोर हा माईक आहे. मी जर म्हटलं हा माईक आपला आहे, हा माईक आपला आहे. माईकवाले म्हणतील महाराज तुम्ही कुठून आले? हा माईक माझा आहे. माझं म्हटल्यावर प्रेम असतं महाराज. जसं भारत भारत माझा देश आहे. विठाल विठाल हो. पूर्वी लोक म्हणायचे आपल्या देशामध्ये सोन्याचा धूर निघायचा. कशाचा? सोन्याचा. हो खरं आहे ते महाराज. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता तेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जय हिंद जय हिंद. ओ देशाविषयी प्रेम असावं महाराज, देशाविषयी. दुसरं गोष्ट म्हणजे धर्म. बघा देव देश आणि धर्म. धर्म म्हटल्यावर लोकांना एकच धर्म आठवतो. मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. पण धर्माची व्याख्या काय? धर्मा माझी धर्म, स्वस्वरूपी राहणे ना हाची खरा धर्म. धर्माची व्याख्या साने गुरुजी सांगतात. काय सांगतात? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. माणुसकी हा आपला खरा धर्म आहे. माणसानी माणसावर प्रेम करणे, माणसानी माणसाला मदत करणे हा आपला धर्म आहे महाराज. आणि तो धर्म आपण टिकवला पाहिजे महाराज. हो मला सांगा बरं, आता हे मंदिरं आहेत, मंदिरावरती कळस आहे, हे अखंड हरिनाम सप्ताह आहे. तुम्ही म्हणताय 100 वर्षापेक्षा जास्त हा सप्ताह जुना आहे महाराज. एवढे मंदिर आहे, मंदिरावरती कळस. कोणामुळं हे मंदिरं टिकलेच? कोणामुळं? कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. शिवाजी महाराजांचं जर अवतार कार्य झालं नसतं, हे मंदिरं सप्तेन प्रवचन झाले असते? आजचा महाराज आला असता? नाही, सप्तेच नाही तर महाराज कुठं? हो, शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झाला म्हणून धर्म टिकला महाराज. आणि त्यांचे मातोश्री कोण? जिजाऊ मासाहेब. जिजाऊ मासाहेब जर झाले नसतं तर शिवाजी महाराजांवरती चांगले संस्कार नसते, स्वराज्य निर्माण झालं नसतं, धर्म टिकला नसता. त्यांच्याबद्दल एक सुंदर वर्णन आहे बघा. माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. हे तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्य. टाळ्या एक साथ टाळ्या. हा टाळकरी. माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला. राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. दैवत 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 छत्रपती रामचे दैवत छत्रपती, दैवत
झाला टाळ्या टाळ्या हा मी सांगत नाही तोपर्यंत हात खाली ना आला पाहिजे हा अंधार झाला अंधार झाला अंधार झाला शिवा पाहिजे अंधार झाला शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा 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 शिवा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी अरे जय भवानी जय शिवाजी वा यांच्यासाठी टाळ झालं पाहिजे तुम्ही काय खाल्लं का नाही करत काय महाप्रसाद वगैरे काय नसेल तर डबल घ्या कीर्तन झाले हो पण आवाज येऊ द्या हो. छत्रपती शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून धर्म टिकला सुंदर प्रमाणे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम महिला मंडळीकडे लक्ष द्यायचं इकडं हो इकडं पुढं 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 माग काय महाराज पुढे बरं मी बघण्यासारखा आहे ना एवढा वाईट नाही ना इकडे लक्ष द्या हा. विठाला विठाला मग सप्ताह कशासाठी करायचा देव देश आणि धर्म या तीन विषयाच्या ठिकाणी माणसाची जागृती होते म्हणून अखंड हरिनाम सप्ताह दिवस तिसरा आणि तिसऱ्या दिवसाची सेवा आदरणीय सुनील भाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा संपर्कातून या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली त्यांचं मनापासून धन्यवाद कीर्तनाला सुरुवात मग आतापर्यंत चाललं काय होतं बाबा विठाल विठाल मग आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाला आवडणारी भक्ती सांगतात आता नीट लक्ष देऊन यायचं भक्तीपर अभंग आहे देवाला आवडणारी